काढून घ्यायचा आहे 1 वाटी. 1 वाटी पल्प घ्यायचा काढून, छान प्लेन असा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला 1.5 वाटी दूध. फुल क्रीम दूध घ्यायचं आहे किंवा साईसोबत घेतलं तरी चालेल. टोटल 1.5 वाटी घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण मँगोचा पल्प काढून घेतला होता त्याच वाटीने दूध घ्यायचं आहे 1.5 वाटी. आणि आता यामध्येच टाकून घ्यायचं आहे कंडेन्स मिल्क अर्धी वाटी. जर कंडेन्स मिल्क नसेल तर अर्धी वाटी दूध पावडर घेतलं तरी चालेल. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्येच टाकून द्यायचं आहे अर्धी वाटी पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर आणि छान मिक्स करायचं आहे. जर तुमच्याकडे हँड मिक्सी असेल त्याने केलं तरी चालेल. असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. मँगोचा जो पल्प आहे तो छान मिक्सरमधून प्लेन करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखं छान प्लेन होईल. बघा सुंदर असा कलर आलेला आहे. शक्यतोवर हापूस आंबा घेतला तर चव फार छान लागेल. आणि आता एका प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये छान एअरटाईट करून असं ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये 5 ते 6 तास. मी याला ॲल्युमिनियम फॉईल लावते आहे. तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही एखादी कॅरी बॅग अशी पॅक करून लावली तरी चालेल. एकदम एअरटाईट लावायचं आहे म्हणजे आतमध्ये बिलकुल हवा जाऊ द्यायची नाही आहे. बघा 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आणि 5 ते 6 तासानंतर काढून बघायचं आहे. बघा बिलकुलही जे आईस्क्रीमचं बॅटर आहे त्याच्यामध्ये क्रिस्टल पकडलेलं नाही आहे. आता हे चम्मचच्या मदतीने काढून मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान एकदा प्लेन असायचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बघा थोडं टेम्परेचर कमी झालं की पटकन निघून येईल. बघा मिक्सरमध्ये छान असं प्लेन असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. स्मूथ असं मिश्रण तयार झालेलं आहे. परत त्या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा एकसारखं पडते छान एकदम प्लेन असं तयार करून घेतल्यानंतर छान सेट करायला ठेवायचं आहे. चम्मचच्या मदतीने एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं डब्याला असं थोडं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जी एअर आहे ती निघून जाईल. टॅप करून घ्यायचं थोडंसं. आणि परत जो आपण पहिले ॲल्युमिनियम फॉईल लावला होता तोच परत एअरटाईट लावून घ्यायचा आहे. फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर यामध्ये क्रिस्टल पकडणार नाही म्हणून एकदम पॅक असं लावून घ्यायचं आहे. आणि 5 ते 6 तास परत फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. झाकण पूर्ण फिट्ट लावायचं आहे. स्टीलचा डबा घेतला तरी चालेल. 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. मार्केटला मिळतो त्यापेक्षा स्वस्त आणि एकदम टेस्टी असं आईस्क्रीम आपण घरच्या घरी करू शकतो. बघा एकदम स्मूथ झालेलं आहे. मँगो आईस्क्रीम घरच्या घरी कमी खर्चामध्ये तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मी एका भांड्यात काढून दाखवते. बघा खूपच मस्त टेस्टी आणि कमी खर्चामधलं आईस्क्रीम तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बघा खूप सुंदर कलर, चव पण फार छान लागते. मार्केटपेक्षाही मस्त अशी चव येते घरच्या आईस्क्रीमला. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.